त्यांना विनंती आपण त्वरित मंचावरती आपल्याला देखील इथे सन्मानित करण्यात येईल। जय साऊंड सर्व्हिस चे प्रोप्रायटर शेखर बासे आणि डीजे ऑपरेटर डीजे अक्षय आपणही या, आपल्याला इथे सन्मानित करण्यात येईल। तुमचा आता खरा सीझन चालू झालाय। संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण ज्यांनी केलं, अर्थातच 7 पर्व जे आमच्या समवेत आहेत, आजही रायगड विरोधात ठाणे हा सामना लोकांपर्यंत अगदी व्यवस्थितरित्या ज्यांनी पोहोचवला, अर्थातच tenniscricket.in ची टीम गौरव सावंत यांना विनंती आपण मंचावरती यावं, आपल्याला इथे सन्मानित करण्यात येईल। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। तुम्हाला ज्या पद्धतीने खेळाडूंना गौरव सावंत हायलाइट करतो, खूप खूप धन्यवाद गौरवजी सावंत तुमचं। tenniscricket.in चे हे प्रमुख शिलेदार आहेत। अनेक स्पर्धा मोठमोठ्या स्पर्धा ते करत असतात आणि कर्जत प्रीमियर लीग समवेत 7ही पर्व ते आमच्या समवेत आहेत। ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे त्यांचंही योगदान आम्हाला लाभलंय। खूप खूप आभारी आहोत गौरवजी सावंत। तदनंतर आज ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला, खरं तर आपल्याच कर्जत नगरीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्यानंतर क्रिकेटचं समालोचनही त्यांनी चालू केलं आणि आता अगदी आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं समालोचन आपण ऐकतो मराठी भाषेतून। निखिलजी वाकळे यांना विनंती आपण मंचावरती यावं। निखिलजी वाकळे यांचा देखील सत्कार या ठिकाणी संपन्न होईल। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। समालोचन आवडलं असेल तर काही गोष्टी निवडक गोष्टी आहेत की ज्या ऐकल्यानंतर आपल्याला वाटतं की निखिल वाकळे समालोचन करण्यासाठी आलेत। ॲज अ स्वीप, ॲज अ ॲरो। खूप खूप धन्यवाद निखिलजी वाकळे, तुम्ही केलेलं काम समालोचनातून आम्हाला नेहमीच मात्र प्रेरणादायी ठरेल, त्यासाठी धन्यवाद। तदनंतर कर्जत प्रीमियर लीगला संपूर्ण लीड करण्याचं काम मी आवर्जून म्हणेल पियुष बाबरे यांनी केलेलं आहे। समालोचन त्याचबरोबर इतरही माहिती ज्या पद्धतीने त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवली आहे, दशरथजी देशमुख यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पियुष बाबरे यांचा आपण सन्मान करावा। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। ज्या पद्धतीने पियुष समालोचन करतोय या संपूर्ण KPL मध्ये, टेन्शन नाही, येत्या पर्वामध्ये कर्जतकरांचा आवाज पियुष असेल यात शंका नाही। त्यानंतर आपण खरं तर हा जो तामझाम ज्यांनी उभारला आहे, विकास मंडप डेकोरेटरचे उदय आवारी यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय, ज्यांनी फ्लडलाईटची उत्तम व्यवस्था केली, स्टेज ज्यांनी व्यवस्थितरित्या बांधलाय, क्रीडांगणाच्या बाजूनं रेलिंग त्यांनी व्यवस्थित केली। खूप खूप धन्यवाद आम्ही त्यांचे व्यक्त करतो आणि ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचे आभार व्यक्त करून आता फार महत्त्वाचा क्षण इथे येऊन ठेपलेला आहे, अर्थातच बक्षीस वितरण सोहळा। आणि त्या सोहळ्यासाठी मी सर्वांना विनंती करतोय, मागे जे खेळाडू उपस्थित आहेत की आपण थोडे पुढे यावं। कर्जत प्रीमियर लीग 7वं पर्व यशस्वी आपण करत आहात आणि 7व्या पर्वाला यशस्वी करण्यामागे ज्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे, ज्यांच्या विना ही स्पर्धा अपुरी आहे, ते कर्जतचे लाडके काका म्हणून त्यांची ओळख आहे, ते समीरजी सोमणे सर यांचा भव्य सन्मान आम्ही करत आहोत या मुख्य व्यासपीठावरती। त्याचबरोबर प्रसादभाई तोरवे यांच्या वतीनं तिन्ही समालोचकांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक देखील आलेलं विशेष आभार। यांच्या विना ही स्पर्धा अपुरी आहे, त्यांचा सन्मान आपण समीरजी सोमणे सर यांचा ऐकला आहे। आणि पुन्हा एकदा आपण त्यांच्याकडे पुढील येणारे सूत्र आपण सांभाळण्यासाठी बोलूयात। पियुष, कोणाविना स्पर्धा कधी अपुरी राहत नाही। मला असं वाटतंय की प्रत्येकाचे उत्तराधिकारी हे निवडलेलेच असतात। कदाचित पियुष पुढे जाऊन कर्जत प्रीमियर लीग मात्र करेल। फायनल मॅन ऑफ द मॅच मी विनंती करतोय आमचे पाहुणे आदरणीय दिनेशजी कडू साहेबांना की आपण मंचाच्या समोर यावं। आपल्या शुभ हस्ते आपण फायनल मॅन ऑफ द मॅच देतोय। आकर्षक ट्रॉफी, सूर्या स्पोर्ट्सच्या वतीनं टी-शर्ट आणि इयरबड्स हे फायनल मॅन ऑफ द मॅच साठी पारितोषिक आहे। दिनेशजी कडू साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे पारितोषिक देतोय। फायनल मॅन ऑफ द मॅच इयरबड्स जे आम्हाला
पार्श टेलिकॉम यांच्या वतीने आम्हाला देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबरीने आकर्षक ट्रॉफी आणि सूर्या स्पोर्ट्सच्या वतीने टी शर्ट आम्ही जे तुम्हाला उपलब्ध करून देऊ. फायनल मॅन ऑफ द मॅच, काय इनिंग साकारली त्याने. खरं तर याची गोलंदाजी पाहण्याची मजा काही औरच आहे, त्याचे व्हेरिएशन औरत. उत्कर्ष देवली संघाला नेहमी लीड करतो, परंतु आज श्री 11 बादशाह संघासाठी त्याने 30 धावा केल्या मैदानावरती. आपली फलंदाजी ज्याने सिद्ध केली, एक विकेट त्याने घेतली. भूषण मोरगे ठरलाय कर्जत प्रीमियर लीग 2024च्या 7व्या पर्वाचा फायनल मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन भूषण मोरगे. कम्मालीची गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि फायनल मॅचला बेधडक त्याने केलेली फलंदाजी. दिनेशजी कडू साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे पारितोषिक देतोय. 30 धावा फायनल मॅचमध्ये आणि 1 विकेट. धन्यवाद पार्श टेलिकॉम ज्यांच्याकडून इयरबड्स मात्र दिले जात आहेत. या खेळाडूला फायनल मॅन ऑफ द मॅच हा किताब त्याला दिला जातोय. पुढील पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय अकिब पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील पारितोषिक द्यावं. स्पर्धेतील सर्वाधिक चौकार ठोकणारा खेळाडू, चौकारांचा बादशाह, आकर्षक ट्रॉफी आणि हे पारितोषिक जात आहे सर्वाधिक चौकार ज्याने ते मारले. ध्रुवी इंटरप्राइजेस संघाचा खेळाडू सलामीवीर सागर लदगे ज्याने तब्बल 10 चौकार या KPL मध्ये मारलेले आहेत. सर्वाधिक चौकार मी विनंती करतोय सागर लदगे. आणि सर्वांना माहिती आहे की टॉप 4 मध्ये जे संघ आहेत त्यातीलच खेळाडूंना आपण ही वैयक्तिक पारितोषिक देत आहोत. आकर्षक ट्रॉफी चौकारांचा बादशाह अकिब पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण इथे वितरित करतोय सागर लदगेला. खरं तर आमची जी स्क्रीन, सागर लदगे अभिनंदन तुमचं, चौकारांचा बादशाह तो ठरलाय. आणि आमचे जय भाई ज्यांनी स्क्रीन उपलब्ध करून दिले त्यांचे मनापासून आम्ही आभार व्यक्त करीत आहोत. तदनंतर पारितोषिक असेल षटकारांचा बादशाह. विनंती आहे झिब्रान मालदार, झिब्रानजी मालदार यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सिद्धेश थोरवे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील ट्रॉफी वितरित करावी. षटकारांचा बादशाह हे पारितोषिक आणि षटकारांचा बादशाह हे पारितोषिक जातंय. हे प्राइज खरं तर डिस्ट्रीब्यूट केलं जात आहे कारण दोन्हीही फलंदाजांनी तेवढेच षटकार मारले, सेम टू सेम. ज्यांनी चौफेर टोले जंग षटकार ठोकले, षटकारांचा बादशाह विनिंग टीमचा कॅप्टन अमोल चव्हाण आणि या KPL मध्ये ज्याने जबरदस्त कामगिरी केली अर्थातच विशाल पोखरकर. दोघांनी 17 षटकार ठोकलेत. मी दोघांनाही विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. ही ट्रॉफी तुम्हाला दोघांनाही मात्र देण्यात येईल. अमोल चव्हाण 17 षटकार, विशाल पोखरकर 17 षटकार. अभिनंदन सिद्धेजी थोरवे साहेबांच्या शुभ हस्ते आपण विशाल पोखरकर आणि अमोल चव्हाणला ही ट्रॉफी वितरित करतोय. 17 षटकार त्याने मारले, तब्बल 17 षटकार. म्हणजे या मैदानावरती ज्या चर्चा चालू होत्या दावा होतील की नाही होतील त्यांना हे सडेतोड उत्तर आहे. पुढील पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय प्रशांतजी झांजे यांना की आपण मंचावरती यावं. प्रशांतजी झांजे यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील पारितोषिक वितरित करण्यासाठी मंचावरती यावं. आणि अमोल चव्हाणने स्वतः ट्रॉफी ही विशाल पोखरकरला दिले. त्याला ठाऊक आहे की विशाल पुढे जाऊन आपल्या कर्जत तालुक्याचं नाव रोशन करणारे, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर हे पारितोषिक स्पोर्ट्स सायकल, त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी आणि हे पारितोषिक जात आहे बेस्ट फिल्डर अवॉर्ड गोज टू
खरं तर या प्राईजसाठी एवढे कॅल्क्युलेशन डोक्यात ठेवावे लागतात की कोणी कुठे काय काय काम केलंय, कुठे कॅचेस घेतल्यात, कशी फिल्डिंग केले. परंतु या सर्व गोष्टीचा विचार करता या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ठरलाय सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन टीमचा विकेट कीपर प्रवीण एरुणकर ठरला या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर, ज्याने विकेट कीपिंग करत असताना तब्बल 7 कॅचेस आणि कमालीची विकेट कीपिंग केली, फिल्डिंग केली. तो अर्थातच प्रवीण एरुणकर ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर. आणि प्रशांतजी झांजे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र इथे आपण पारितोषिक देत आहोत, स्पोर्ट्स सायकल आणि आकर्षक ट्रॉफी. वेल डन प्रवीण एरुणकर, तुम्हाला पुढील क्रिकेटसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. इरफान जी लाइट्स ऑन करो. पुढील पारितोषिक बेस्ट बॅटर. विनंती आहे विशुदादा बोराडे आणि नितीनजी बडेकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करावं. विशुदादा बोराडे आणि नितीनजी बडेकर साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते बेस्ट बॅटरचा किताब द्यावा. स्पोर्ट्स सायकल, आकर्षक ट्रॉफी आणि अथर्व स्पोर्ट्स भूषण भोईर यांच्या वतीने एक आकर्षक बॅट इथे देण्यात येईल. हा भावेश भोईर यांच्या वतीने बॅट देण्यात येईल. अथर्व स्पोर्ट्स कडून एक आकर्षक बॅट. आणि या स्पर्धेतील बेस्ट बॅटर तुमचा आवाज खरा आहे, बेधडक बिनधास्तपणे कोणताही दबाव न घेता ज्याने या KPL च्या 7व्या पर्वामध्ये फलंदाजी केली, ज्याने सर्वांनाच अचंबित केलं, ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव संघाचा विशाल पोखरकर ठरलाय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. तब्बल 163 धावा त्याने कोटल्यात, तब्बल 163. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करा विशाल पोखरकरचं. पहिल्यांदा KPL खेळतोय आणि पहिल्याच KPL मध्ये तब्बल 163 धावा त्याने कोटल्यात आणि तो ठरलाय या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. बेस्ट बॅटरचा किताब विशाल पोखरकरला. अभिनंदन विशाल पोखरकर. धन्यवाद विशुदादा बोराडे आणि नितीनजी बडेकर. तदनंतर पुढील पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय संजयजी कोळंबे साहेबांना की आपण मंचावरती यावं. करण दस साहेबांना देखील विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आपल्या शुभ हस्ते आपण पुढील पारितोषिक देतोय. स्पर्धेतील बेस्ट बॉलर, स्पोर्ट्स सायकल आणि आकर्षक ट्रॉफी संजय दादा कोळंबे आणि करणजी दस साहेबांच्या शुभ हस्ते पारितोषिक आपण वितरित करत आहोत. स्पर्धेतील बेस्ट बॉलर अर्थातच ज्याने KPL मध्ये तब्बल 13 विकेट घेतल्यात, त्याच्या गोलंदाजीची धार काही वेगळीच आहे. सुरुवातीचं षटक टाकणं आणि निर्णायक षटक टाकण्यामध्ये त्याचा हातगंडा आहे, ज्याने खेळपट्टी एवढी फलंदाजांसाठी पोषक होती तरी सुद्धा फलंदाजांची भंबेरी उडवली, आपल्या संघाला सेमीफायनल पर्यंत पोहोचवलं. ॲज अ कॅप्टन सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन टीमचा अक्षय भगत ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट बॉलर. 13 विकेट त्याच्या नावावरती आहेत आणि तो ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज कर्जत प्रीमियर लीग 2024च्या 7व्या पर्वाचा. आकर्षक ट्रॉफी आणि त्याचबरोबरीने स्पोर्ट्स सायकल संजयजी कोळंबे साहेब आणि करणजी दस साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हे पारितोषिक आपण त्याला वितरित करतोय. आता आपण सर्व सांघिक पारितोषिके देतोय. पुढील पारितोषिक देण्यासाठी विकेटजी मिसाल यांना विनंती की आपण मंचाच्या समोर यावं. आता यामध्ये सांघिक पारितोषिक आपण इथे देतोय. विकेटजी मिसाल साहेबांना विनंती की आपण मंचाच्या समोर यावं. आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देतोय. खरं तर 5वा 6वा 7वा 8वा असे क्रमांक नाही, जे क्वार्टर फायनलमध्ये 1 2 3 4 असे पराभूत झालेत तशा त्या क्रमवारीत आपण हे ट्रॉफी देतोय. ट्रॉफी मात्र देतोय उत्तेजनार्थ
हे ट्रॉफीज असतील. NB फाउंडेशन 4545 सन्माननीय नितेनजी बडेकर साहेबांचा संघ. मी विनंती करतोय टीमच्या कॅप्टनला खेळाडूंना की आपण मंचावरती यावं आणि हा किताब स्वीकारावा. रामजित यादव आहे इथे. विनंती आहे खेळाडू असतील उपस्थित तर आपण मंचावरती या आणि ही ट्रॉफी स्वीकारा. संघ मालक स्वतः नितीनजी बडेकर विनंती आहे. अजित जाधव मॅनेजर, हे मॅनेजर फार चर्चेत असतात. अजित जाधव जिंकायचं तर अजित जाधव यांना मॅनेजर ठेवा. अजित जाधव, अक्षय भोईर, पुढच्या वर्षी मला असं वाटतं अजय जाधव पण मॅनेजर होणार आहेत अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली. NB फाउंडेशन 4545 नितीनजी बडेकर साहेबांचा संघ. अभिनंदन असेल या संघाचं. तदनंतर मी विनंती करतोय अमोलजी जाधव साहेब आणि दशरथजी देशमुख साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील पारितोषिक वितरित करावं. अमोलजी जाधव साहेब आणि दशरथजी देशमुख साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते पुढील पारितोषिक वितरित करावं. खरं तर त्यांचं स्वप्न होतं ही स्पर्धा जिंकायची, परंतु क्वार्टर फायनलमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आदरणीय राजेशजी मोडक साहेब ज्यांनी या संपूर्ण KPLसाठी खतरनाक मेहनत घेतलेली आहे. अर्थातच रिया 11 बिल्ड वेस्ट डेव्हलपर्स हा संघ ठरलाय उत्तेजनार्थ पारितोषिकाचा विजेता. मी विनंती आहे संघ मालक राजेशजी मोडक आणि त्याचबरोबर संघाचा खेळाडू अमोल मोडक या ठिकाणी उपस्थित आहे. दशरथजी देशमुख साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे पारितोषिक वितरित करतोय. अभिनंदन रिया 11 बिल्ड वेस्ट डेव्हलपर्स, तुम्हाला पुढील पर्वांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय अजितजी जाधव आणि अनिलजी माळी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील पारितोषिक वितरित करावं. अजितजी जाधव आणि अनिलजी माळी यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करावं. उत्तेजनार्थ अर्थातच एकदा चॅम्पियन ते राहिलेत संजयजी कोळंबे, करणजी धस, मोहनजी धस साहेबांचा संघ. चांदई सुपर किंग्ज हा संघ उत्तेजनार्थ पारितोषिक त्याने पटकावले. क्वार्टर फायनलमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला. टीमचा कॅप्टन वैभव थेर यांना विनंती आपण मंचावरती या. स्वतः संघ मालक संजयजी कोळंबे या ठिकाणी उपस्थित आहेत. करणजी धस उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे की आपण देखील जॉईंट व्हावं आणि पाहुण्यांच्या शुभ हस्ते ही उत्तेजनार्थ ट्रॉफी इथे देण्यात येईल. पुढील पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय चांदई सुपर किंग्ज संजय कोळंबे, करण धस, मोहन धस साहेबांचा संघ. वैभव थर कॅप्टन, अजित जाधव आणि अनिल माळी यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित केलं जाते. पुढील पारितोषिक देण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करतोय प्रशांतजी झांजे यांना की आपण मंचावरती यावं आणि देवा भोईर यांच्या शुभ हस्ते. प्रशांतजी झांजे त्याचबरोबरीने देवा भोईर आणि बाळा बोराडे यांना विनंती की आपण मंचावरती आपल्या शुभ हस्ते आपण इथे पारितोषिक वितरित करतोय. क्वार्टर फायनलमध्ये जो संघ पराभूत झाला तीनही मान्यवरांना विनंती आहे की आपण पुढे यावं आणि आपल्या शुभ हस्ते आपण हे ट्रॉफी वितरित करूया. अर्थातच दिनेशजी हांडे साहेबांचा हा संघ सनशाईन डेव्हलपर्स जो या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच खेळला. रुपेश मस्कर या संघाचे खेळाडू आहेत. मॅनेजर ओमकार हांडे कुठे आहेत या सर्वजण त्यांना शोधतात. प्रशांतजी जांजे, बाळा बोराडे आणि देवा भोईर यांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण करण्यात येत आहे. पुढील पारितोषिक वितरित करण्यासाठी मी विनंती करेल चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,555 आकर्षक ट्रॉफी राजेशजी मोडक साहेब आणि अभिषेकजी गायकर टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, माजी सरपंच, विद्यमान सदस्य, वेणगाव ग्रामपंचायत, दोन्ही मान्यवरांना विनंती आहे हे पारितोषिक वितरित करण्यासाठी आपण मंचासमोर यावं. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो अर्थातच प्रशांतजी झांजे, नितीनजी झांजे साहेबांचा झांजे ब्रदर्स हा संघ. मी विनंती करतोय टीमचा कॅप्टन आपण मंचावरती यावं आणि सर्व टीमच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण मंचावरती यावं आणि सर्व 4 जे संघ सेमीफायनलमध्ये खेळले सुपर 4 त्या संघातील प्रत्येक खेळाडूला आयोजकांच्या वतीने आदरणीय प्रसादजी थोरवे यांच्या वतीने जॅकेट मात्र इथे देण्यात येणार आहे. मी विनंती करतोय की आपण सर्वांना की ते ओपन अप करावं सर्व जॅकेट.
पहिल्यांदा खरं तर नेट रन रेट हा त्यांचा शत्रू राहिलाय प्रत्येक वर्षी, परंतु यावर्षी नेट रन रेटची ती तिकडी मोडली, सेमीफायनलमध्ये पोहोचले आणि पहिल्यांदा ते यशस्वी झालेत. आयोजकांच्या वतीने हे जॅकेट सर्व खेळाडूंना, अजय बसमा, जीत रोजारिया, त्याचबरोबर भरपूर असे खेळाडू आहेत ज्यांनी कामगिरी दमदार केली झांजे ब्रदर्स या संघासाठी. वेल डन. राजेशजी मोडक आणि अभिषेकजी गायकर साहेबांच्या शुभ हस्ते रोख रक्कम 25,555 आणि आकर्षक ट्रॉफी. अभिनंदन झांजे ब्रदर्स टीम. पुढील पारितोषिक वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय दिनेशजी कडू साहेब आणि नितीनजी बडेकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक वितरित करावं. नितीनजी बडेकर आणि दिनेशजी कडू साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण पुढील पारितोषिक वितरित करावं. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक हे पटकावलंय. रोख रक्कम 25,555, आकर्षक ट्रॉफी. आदरणीय अजयजी घरत, प्रफुल्लजी भोईर साहेबांचा संघ, सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन टीमला लीड करत होता अक्षय भगत. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण मंचावरती यावं आणि हा चषक स्वीकारण्यासाठी सर्वांना विनंती आपण मंचावरती यावं. प्रशांत मोडक या टीमला लीड करतोय सध्या. त्याचबरोबरीने संतोष घारे, साहिल लोंगलेने चमकदार कामगिरी केली. अक्षय भगत टीमचा कॅप्टन, प्रवीण एरुनकर बेस्ट फिल्डर ठरला. नितेश तिकंडे क्वार्टर फायनलची ती मॅच, जबरदस्त कामगिरी. आणि अगदी आपण पाहतोय आदेश मसे देखील या संघाचा शिलेदार. वेल डन. सौरभ जाधव कोंदिवडे संघाचा खेळाडू. वेल डन. सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन तृतीय क्रमांकाचं पारितोषिक, रोख रक्कम 25,555 आणि आकर्षक ट्रॉफी. आणि त्याचबरोबरीने हे जॅकेट्स त्यांना दिले जातात आयोजकांकडून, प्रत्येक खेळाडूला जॅकेट. अभिनंदन अजयजी घरत, अभिनंदन प्रफुल्लजी भोईर. पहिल्यांदाच अगदी आपण पाहतोय की आयोजकांनी या सुपर 4 मध्ये गेलेल्या खेळाडूंना प्रत्येक खेळाडूला जॅकेट मात्र दिलेलं आहे. प्रत्येक संघात 14 खेळाडू आहेत, प्रत्येकाला इथे जॅकेट दिलेलं आहे. हॅलो. पुढील पारितोषिक वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय ॲडव्होकेट संकेतजी बासे साहेब, विद्यमान नगरसेवक कर्जत नगर परिषद, त्याचबरोबर आमदार साहेबांचे सुपुत्र सुशांतजी थोरवे यांना देखील विनंती करतो की आपण पुढे यावं आणि या स्पर्धेची संकल्पना ज्याने बांधली अर्थातच प्रसादजी थोरवे साहेबांच्या शुभ हस्ते आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देतोय. रोख रक्कम 55,555, आकर्षक ट्रॉफी आणि संघातील प्रत्येक खेळाडूला आयोजकांच्या वतीने जॅकेट इथे देण्यात येईल. द्वितीय क्रमांकाचा मानकरी राहिलाय गतवर्षीचा चॅम्पियन संघाचा कर्णधार अर्थातच अभिषेक देवघरेचा संघ ध्रुवी 11 एंटरप्राइजेस. मी विनंती करतोय विशुदादा बोराडे, त्याचबरोबर अनिकेत देवघरे आपणे मंचावरती यावं. टीमचे मॅनेजर अशरफ शेख यांना विनंती की आपणे मंचावरती यावं आणि ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव टीमला विनंती आहे की आपण मंचावरती यावं, आपल्याला इथे सन्मानित करण्यात येईल. काय विशाल पोखरकर, भावेश असेल, सागर लदगे, रॉनी तर एक वेगळाच आहे. अक्षय मात्रे जबरदस्त KPL राहिले. राज कमालीची बॅटिंग, भावेश गायकवाड जबरदस्त खेळ मात्र या सर्व खेळाडूंचा राहिला. अभिनंदन ध्रुवी 11 एंटरप्राइजेस, ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव हा संघ. अक्षय भगत. अभिनंदन ध्रुवी एंटरप्राइजेस कडाव. वेल डन.
विशुदादा बोराडे, त्याचबरोबरीने अनिकेतजी देवगरे साहेबांनी संघ बांधला आणि रज्जू पवाळ यांना देखील आपण पाहतो या सर्व खेळाडूंच्या समवेत. अभि देवगरे, तुम्हाला पुढील पर्वासाठी खूप 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 साऱ्या शुभेच्छा. पुढील पारितोषिक वितरित करण्यासाठी अर्थातच या स्पर्धेतील ज्या पारितोषिकाकडे सर्वांचं लक्ष लागलंय, नक्षत्र टेलिकॉम कडून या पारितोषिकासाठी आम्हाला अँड्रॉइड मोबाईल पुरस्कृत करण्यात आलेला आहे. प्रसादजी थोरवे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करावं. अँड्रॉइड मोबाईल एमर्जिंग प्लेयर, जो खेळाडू मैदानावरती आला, KPL मध्ये खेळला, यामध्ये अनेक कंडिशन्स आहेत की एमर्जिंग प्लेयर तो कधी खेळलाय, केव्हा खेळलाय, त्याचे वय किती, काय किती, या अगोदर खेळला की नाही खेळला, या सर्व गोष्टींचा विचार करून त्याचा इम्पॅक्ट काय, त्यांनी काय कामगिरी केले, कशा स्वरूपात इथे कामगिरी केलेली आहे, आणि पारितोषिक आपण सुशांतजी थोरवे यांच्या शुभ हस्ते इथे देतोय. नक्षत्र टेलिकॉमचे आम्ही आभार व्यक्त करतोय की त्यांनी आम्हाला A15 हा मोबाईल, अँड्रॉइड मोबाईल त्यांनी आम्हाला पुरस्कृत केलाय. इमर्जिंग प्लेयर ज्याने या KPL मध्ये आज एंगेस्ट असताना केलेली कामगिरी सर्वांसाठी फार महत्त्वाची ठरली आणि सर्वानुमते आयोजक, त्याचबरोबर कमिटी, स्कोरर या सर्व गोष्टींचा विचार करून कर्जत प्रीमियर लीग 2024 सातव्या पर्वाचा एमर्जिंग प्लेयर ठरलाय. एनी गेसेस? हा आवाज असाच पुढे चालू राहू द्या. विशाल पोखरकर ठरला या स्पर्धेतील एमर्जिंग प्लेयर. काय फलंदाजी केली या पठ्ठ्याने. 163 धावा मात्र कुठल्याच संपूर्ण या स्पर्धेत, आणि वन हँडेड या रेसमध्ये बरेच जण होते, परंतु विशाल पोखरकरने सर्वांनाच मागे टाकले. अँड्रॉइड मोबाईल A15 नक्षत्र टेलिकॉमच्या वतीने आणि प्रसादजी थोरवे यांच्या वतीने, सुशांतजी थोरवे यांच्या वतीने पारितोषिक संकेतजी बासे यांच्या उपस्थितीमध्ये पारितोषिक दिले जाते. अभिनंदन विशाल पोखरकर, खूप खूप अभिनंदन. अगोदर सर्वोत्कृष्ट खेळाडू देऊया. कर्जत प्रीमियर लीग 2024 चा चॅम्पियन संघ ठरलाय. नाही, तिघेही काही करू शकतात. बरेच काही केलंय. पहिल्यांदा मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद प्रसादजी थोरवे, संकेतजी बासे साहेब, तुम्ही हा संपूर्ण तामझाम कर्जत क्रिकेट वीरांसाठी केलात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. कर्जत प्रीमियर लीग 2024 सातवं पर्व पहिल्यांदा डे नाईट स्वरूपात स्पर्धा झाली आणि चॅम्पियन बनलाय जे स्वप्न होतं. अमरशेठ मिसाळ साहेब, नरेंद्रजी गोमारे साहेब हे तर चॅम्पियन बनण्यासाठी तयारच असतात, आणि या वर्षी कर्जत प्रीमियर लीग 2024 चा चॅम्पियन संघ ठरलाय. एकदा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. नरेंद्रजी गोमारे, अमरशेठ मिसाळ साहेबांचा संघ, श्री 11 बादशाह टीमला लीड करत होता अमोल चव्हाण, टीमचे मॅनेजर होते अनिल माळी, यांना देखील विनंती करतोय की आपणही जॉईंट व्हा. काय खेळ राहिला. अमीर पवार, त्याचबरोबरीने नागेश पवार, बंटी वाघे, मनोज, अफलातून खेळ मात्र राहिलेला आहे. नरेंद्रजी गोमारे यांना विनंती करतोय की आपण मंचावरती या. आणि ॲज ऑलवेज सूरज कोंडिलकर इज अ लकी मॅन. जबरदस्त कामगिरी सूरज कोंडिलकर ने
मी पाहुण्यांना विनंती करतोय की आपण मंचाच्या समोर यावं. कर्जत प्रीमियर लीग 2024चा सर्वोत्कृष्ट खेळाडू सुशांतजी थोरवे यांना विनंती करतोय की आपण मंचाच्या समोर यावं. नितीनजी बडेकर, संकेतजी भासे, दिनेशजी कडू साहेब आपणही या, आकिब पाटील साहेब आपणही या. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, मला आवाज पाहिजे जरा, खेळाडूंमधून उत्साह पाहिजे. बाईक विजेता कर्जत प्रीमियर लीग 2024 पर्व 7वं. पहिल्यांदा मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. खूप खूप आभार. प्रत्येकाने ते सहकार्य केलं, त्या सहकार्यानेच ही स्पर्धा मात्र यशस्वीरित्या पार पाडली गेली. थोडा सस्पेन्स, कोणता खेळाडू असेल, कोण असेल? पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ही बाईक त्याला इथे सुपूर्द करतोय. ॲडव्होकेट संकेतजी भासे, प्रसादजी थोरवे, सुशांतजी थोरवे, त्याचबरोबर टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरलाय. पहिल्यांदा कर्जत प्रीमियर लीग 2024 मध्ये 7व्या पर्वात डे नाईट स्वरूपात झाली आणि या खेळाडूनं ठरवलंच होतं. बारा विकेट 214 पॉइंटने अमोल चव्हाण ठरलाय कर्जत प्रीमियर लीग 2024 चा सर्वोत्कृष्ट खेळाडू. अभिनंदन, अभिनंदन अमोल चव्हाण. माझे स्पॉन्सर की जे मला नेहमी कुठलीही टुर्नामेंट असू दे सगळीकडे मला फक्त मला सांगतात की इथे एंट्री टाकायचे. मी जर का त्यांना एक कॉल केला की मला इथे एंट्री टाकायचे, मला विचारत पण नाही की किती फी आहे, एंट्री फी किती आहे किंवा काय, तुला वाटतंय ना टाक. तर माझी मी ही बाईक त्यांना डेडिकेट करतोय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की अनेक यंगस्टर खूप चांगला खेळ करत आहेत. खरं तर विशाल पोखरकर, अनेक म्हणजे विशालचंच नाव नाही, आदित्य, बंटी, असे अनेक खेळाडू आहेत. त्यांचा खेळ पाहून आता कसं वाटतंय जे आपण काट टाकले या कर्जत क्रिकेटची? नक्कीच आपल्या कर्जत क्रिकेटचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. तरी आम्ही आपल्या असोसिएशनला एक विनंती करेल की ज्या वेळेस बाहेरच्या टुर्नामेंट होतात तर त्यावेळेस आपल्या तालुक्याची टीम आपण असोसिएशन मार्फत जर का खेळली तर खरंच आपल्याकडे खूप टॅलेंट आहे. आज आपल्या रायगडच्या टीममध्ये 4 प्लेयर होते आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर मागून प्रसादजी थोरवे यांनी केलं. नक्कीच कर्जत तालुक्याची टीम प्रसादजी थोरवे यांच्या नेतृत्वात खेळेल, आमदार साहेबांच्या नेतृत्वात खेळेल, यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. परंतु असोसिएशनला संलग्नित घेऊन मात्र ती टीम असेल. अमोल चव्हाणचा खेळ तुम्हाला आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी होऊन जाऊ द्या. वेल डन, वेल डन, कॉंग्रॅच्युलेशन्स अमोल चव्हाण. आणि कर्जत प्रीमियर लीग 2024